नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। एमपीएससी कंबाईन 2024 तसेच एमपीएससी राज्य सेवा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर करंट अफेअर्स हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। तर याच्या संबंधितच आपण एक घडामोडी बघणार आहोत, संरक्षण व अंतरिक्ष घडामोडी। याच्यामधील एक महत्त्वाचा भाग आहे तो आहे लष्करी सराव। या लष्करी सरावावर आयोगाने याआधी देखील खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत। तर आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत। बघा, लष्करी सरावाला आपण थोडं आणखी सिंप्लिफाईड करून 4 भागात विभागलेला आहे की ज्यांच्यावर प्रश्न आयोग विचारत असतो। सगळ्यात आधी जे आहे तर ते द्विपक्षीय सराव, ज्याच्यामध्ये भारत एक पार्टी असते आणि भारतासोबत इतर कोणता तरी देश असतो, त्याचा युद्ध सराव असतो। पुढे आपल्या भारतीय सैन्यामधील देखील सराव होत असतो। फॉर एक्झाम्पल इंडियन एअर फोर्सचा एखादा असेल किंवा इंडियन एअर फोर्स आपला लष्कराचा, आर्मीचा, त्याच्यानंतर नौदल सराव असेल, असे तिन्ही मिळून एक सराव असू शकतो। म्हणजेच आपल्या भारताच्या सैन्यांमधील जो सराव असतो तो सराव आपण या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत। तिसरा आहे भारताचा समावेश असलेले बहुपक्षीय लष्करी सराव, जे कोणीतरी दुसऱ्या देशाने ऑर्गनाइज केलेले असतील। मग त्याच्यामध्ये भारत पण एक पार्टी असेल, खूप सारे देश पार्टी असतील, तर असे भारताचा समावेश असलेले महत्त्वपूर्ण बहुपक्षीय लष्करी सराव आपण तिसऱ्या भागात बघणार आहोत। आणि महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय सराव ज्याच्यामध्ये भारताचा समावेश नाही आहे। मग आपल्याला अभ्यासताना या 4 पॅरामीटर्स नुसार जे आहे तर ते अभ्यासायचं आहे। सर्वात आधी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायलॅटरल एक्सरसाइजेस बघूया, म्हणजेच द्विपक्षीय सराव जे आहेत तर त्यांच्या विषयीची आपण माहिती घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न आयोगाकडून विचारले जातात याच्याविषयी आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपण टॉपिकला हात लावायला सुरुवात करूया। बघा, एमपीएससी कंबाईन 2023 चा म्हणजे मागच्याच वर्षी झालेल्या कंबाईन प्रिलिमचा प्रश्न आहे। बघा, अल मोहिद अल हिंदी हा पहिला नौदल सराव कोणत्या 2 देशांदरम्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे। मग विचारलेलं होतं की एक द्विपक्षीय सराव त्यांनी दिला आणि कोणते 2 देश, भारत तर ऑब्वियसली असणारच आहे, तर भारत सोबत कोणता 2 देश आहे की त्याच्यासोबत ही जी एक्सरसाइज आहे पार पडलेली, तो एक प्रश्न होता अल मोहिद अल हिंदी, तो आपण बघणारच आहोत व्हिडिओमध्ये। पुढे एमपीएससी ग्रुप बी 2022 मेन्स मधला प्रश्न आहे, भारत, मोझाम्बिक आणि तांझानिया यांचा त्रिपक्षीय संयुक्त सागरी सराव चाचणीची पहिली आवृत्ती डॅश डॅश येथे 2022 मध्ये पार पडली। इथं काय विचारलेलं आहे? ठिकाण विचारलेलं आहे। आधीच्या प्रश्नांमध्ये काय विचारलेलं होतं? देश विचारलेलं होतं। राज्यसेवेला देखील प्रश्न आलेला आहे, 2017च्या राज्यसेवेच्या प्रिलिम मधला प्रश्न आहे। बघा, एकाकडे आपल्याला सराव दिलेले आहेत आणि ते कोणत्या देशांदरम्यान होतात याच्याविषयीची माहिती दिलेली आहे। म्हणजेच आपल्याला हा युद्ध सराव अभ्यासताना 2 गोष्टींवर विशेष फोकस करायचे, एक म्हणजे देश आणि दुसरं म्हणजे ठिकाण। पण आपण याच्यावरच थांबणार नाहीत, कारण की आयोगाचा पॅटर्न दिवसेंदिवस बदलत चालतोय, डिफिकल्टी लेवलकडे जातोय, तर याच्यामुळे आपण इतर देखील माहिती जी आहे तर ती घेणार आहोत। आता आपण व्हिडिओला जे आहे तर ते सुरुवात करूया। सगळ्यात पहिला जो आपण सराव बघणार आहोत तो आहे वीर गार्डियन। वीर गार्डियन हा सराव भारत आणि जपान, जो आपला खूप चांगला मित्र आहे, या दोघांच्या वायुसेना मधला सराव म्हणजे एअर फोर्सचा सराव आहे। लक्षात घ्या, कधी कधी असं पण विचारलं जाऊ शकतं की भारत आणि जपान यांच्या दरम्यान होणारा वीर गार्डियन सराव हा कोणता सराव आहे? तर लक्षात घ्या, वीर गार्डियन तर हा एक वायुसेना सराव आहे। लक्षात घ्या, म्हणजे एअर फोर्सचा सराव आहे। आलं लक्षात? हा कधी आयोजित करण्यात आलेला होता? 12 जानेवारी ते 26 जानेवारी 2023। आता हे लक्षात ठेवायचंय का कधी आयोजित करण्यात आलेलं, एवढं काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण याचा प्रश्न तयार होईल। कसा प्रश्न तयार होईल की जानेवारी 2023 मध्ये भारत आणि जपान यांच्यामध्ये कोणता सराव पार पडला, किंवा जानेवारी 2023 मध्ये वीर गार्डियन सराव हा कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला। मग तिथं तुम्हाला मंथ जो आहे तर तो स्पेसिफिकली दिला जाईल। जर तुम्हाला ओळखायला अवघड जात असेल आणि तुमचं जर हे थोडं लक्षात राहिलं तर तुम्ही लॉजिकने तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता। पुढे ठिकाण पण आपल्याला विचारलेलं होतं, तर भारत आणि जपानचा हा जो वायुसेनेचा सराव आहे हा जपानमध्ये आयोजित करण्यात आलेला होता। जपानमधील त्यांचं एक एअर फोर्सचं मिलिटरी स्टेशन आहे, त्याचं नाव आहे हयापुरी हवाई तळ। तर तिथं जो आहे हा सराव आयोजित करण्यात आलेला होता। आणि लक्षात घ्या, हा पहिलाच सराव आहे। कोणता सराव आहे? पहिल्यांदाच अशा पद्धतीचा सराव जो आहे तर तो त्यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला होता। बघा, हा जो प्रश्न आला तर याच्यामध्ये काय प्रश्न होता की पहिला नौदल सराव, पहिल्यांदा जी गोष्ट होते ती फार विशेष असते एमपीएससीच्या दृष्टिकोनातून। मग हा सराव पहिल्यांदाच होतोय, मी तर हायलाइट देखील केले, पहिल्यांदाच होतोय, म्हणून पाठांतर करून जा की वीर गार्डियन मीन्स भारत आणि जपान यांच्यातला एअर फोर्सचा सराव। पुढं भारताकडून काही विमानं सहभागी झाली होती, जसे की सुकोई 30 MKI, पुढे C-17 ग्लोब मास्टर आणि IL-78। सगळ्यात महत्वाची टिप, सगळ्यात महत्वाची आता इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो, याला IMP मार्क करा तुम्ही, अवनी चतुर्वेदीशी संबंधित आहे। अवनी चतुर्वेदी कोण आहे?
सुखोई 30 MKI ची ती विमानची पायलट आहे. तर हिने एक नवीन जे आहे तर ती कामगिरी सिद्ध केलेली आहे की भारताबाहेर युद्ध सरावामध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या महिला लढाऊ पायलट ठरल्या आहेत. कोण? अवनी चतुर्वेदी. या त्यांच्यावर प्रश्न याआधी लक्षात घ्या, याआधी एमपीएससी ने 2 वेळा प्रश्न विचारले. कोणावर? फक्त अवनी चतुर्वेदी यांच्यावर. भविष्यात जर प्रश्न आला यांच्यावर असा पद्धतीचा प्रश्न येईल, जर वीर गार्डियनवर नाही आला तर असं विचारलं जाईल की भारताबाहेर युद्ध सरावामध्ये भाग घेणारा पहिल्या महिला लढाऊ पायलट कोण ठरले आहेत? तर अवनी चतुर्वेदी त्यांचं उत्तर असेल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, एमपीएससी ग्रुप बी 2021 च्या प्रिलिम मधला हा प्रश्न आहे बघा. अवनी चतुर्वेदी, भावनाकांत मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या वैमानिक म्हणून नियुक्त कोणत्या वर्षी इतिहास घडवला? म्हणजे अवनी चतुर्वेदी या कोणत्या वर्षी विमान पायलट बनल्या? अवनी चतुर्वेदीवर आणखी एक प्रश्न 2018 च्या प्रिलिम मधला प्रश्न आहे बघा. अवनी चतुर्वेदी हिने एकट्याने लढाऊ विमान उडणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळवलेला आहे. तिने कोणते विमान उडवले होते? तर आता आपण पाहिलं की ती सुखोईची आहे. मग इथं या युद्ध सरावात तिने सुखोई 30 हे विमान उडवलेलं आहे. लक्षात घ्या, वीर गार्डियन या सरावामध्ये अवनी चतुर्वेदी यांनी सुखोई 30 हे जे विमान आहे तर ते उडवलेलं होतं. ही सर्व माहिती आपल्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. ही सर्व माहिती आपण इथे घेतलेली. लक्षात घ्या, प्रत्येक माहिती घेताना मी काय केलेलं आहे की त्याच्यावर कुठल्या पीवायक्यू विचारलेला आहे, काय प्रश्न विचारलेला आधी ते जाणून घेतलेले, कारण की त्याच्यानुसारच कळेल ना. नाहीतर मी काय केलं असतं, वीर गार्डियन सांगितलं असतं भारत जपान सोडून गेलो असतो. पण मला कळालं अवनी चतुर्वेदीवर यावेळी मागच्या वेळी सुद्धा 2 प्रश्न विचारले, म्हणून अवनी चतुर्वेदीचा उल्लेख होताच मी या नोट्स मध्ये देखील ते समावेश केलेला आहे. पुढे आता लक्षात घ्या, आपल्या याच्यामध्ये आपण जानेवारी 2023 ते पूर्ण 24 पर्यंतच्या घडामोडी घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, जे वार्षिक सराव असतील ते रिपीट होतील. जसं की सायक्लोन नावाचा हा जो सराव आहे, लक्षात घ्या याचं नाव काय आहे? सायक्लोन. लक्षात ठेवा बरं का, कारण की पुढे एक सराव येणार आहे त्याचं नाव असणार आहे डेझर्ट सायक्लोन. तर त्यावेळी तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. तर लक्षात घ्या, सायक्लोन हा सराव भारत आणि इजिप्त यांच्यातील विशेष सैन्याचा सराव आहे. म्हणजे जे स्पेशल फोर्सेस असतात ना, म्हणजे आपल्या भारतात कसं NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड हे कसे आहेत, एक स्पेशल फोर्सेस आहेत. त्या पद्धतीने त्यांच्या देशात काही स्पेशल फोर्सेस असतील, आपल्या देशातील काही विशेष स्पेशल फोर्सेस असतील, त्यांच्या दरम्यानचा हा एक विशेष संयुक्त सराव असतो. हा होतो कोणत्या 2 देशांदरम्यान? भारत आणि इजिप्त. हा पहिल्यांदाच झाला. जसं वीर गार्डियन हा भारत आणि जपानमध्ये पहिल्यांदाच झाला, त्याच पद्धतीने इजिप्त सोबत आपला हा पहिल्यांदाच झालेला आहे. पहिल्यांदाच झालेला आहे. कधी झालेला आहे? तर हा 14 जानेवारी 2023 मध्ये झालेला आहे. कुठं झालेला आहे? तर जैसलमेर राजस्थान इथं झालेले आहे. आता हा 2023 चा होता, 2024 चा पण झालेला आहे जानेवारी महिन्यात बघा. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान दुसरी आवृत्ती होणार आहे या सायक्लोन 2 ची. आणि सायक्लोन आपल्याला माहिती आहे कोणत्या 2 देशांदरम्यानचा आहे? भारत आणि इजिप्तचा. मग यावेळी 2024 मध्ये तो अंशस इजिप्तमध्ये होणार आहे आणि यावेळी भारताची पॅराशूट जे रेजिमेंट आहे तिने या सरावात सहभाग घेतलेला आहे. लक्षात घ्या, आयोगाने जर थोडा मागचा प्रश्न विचारला, म्हणजे आता राज्यसेवेची एक्झाम थोडी लवकर आहे, तर ते थोडं जानेवारी 2023 ला पण हात लावतील. मग त्यावेळी तो प्रश्न येईल ना, तर सायक्लोन 1 वर प्रश्न येईल. आणि कंबाईनला जर प्रश्न विचारायचा असेल ना, तर ते 2 वर पण विचारू शकतात, 1 वर पण विचारू शकतात. दोन्ही युद्ध सराव आपण घेतलेले आहेत, कारण की 2023 मध्ये हा पहिल्यांदाच झालेला होता, म्हणून याचा समावेश विशेष करून करण्यात आलेला आहे. आणि 2024 मध्ये देखील तो झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा, 2023 चा हा भारताच्या राजस्थानच्या जैसलमेर इथे पार पडला आणि 2024 चा पार पडलेला आहे अंशस इजिप्तचा. आलं लक्षात? पुढे वरुणा, फार महत्वाचा सराव आहे वरुणा. हे वरुण म्हणतात, तुम्ही काही वरुणा म्हणा, सारखंच आहे ते. हा एक नौदल सराव आहे, म्हणजे हा नेव्हीचा सराव आहे. लक्षात घ्या, हा नेव्हीचा सराव आहे. कोणत्या 2 देशांदरम्यानचा? भारत आणि फ्रान्स. यावेळी ही त्याची 21वी आवृत्ती होती आणि 1993 पासून या सरावाला सुरुवात झालेली आहे. आणि 2001 मध्ये याला हे वरुणा नाव देण्यात आले. त्याच्या आधी याला हे नाव नव्हतं. 2001 पासून या युद्ध सरावाला, भारत आणि फ्रान्सच्या नौदल सरावाला वरुणा असे नाव देण्यात आले. हा जो सराव आहे 2023 मध्ये 2 टप्प्यात पार पडला. पहिला टप्पा जानेवारी 2023 मध्ये झाला आणि दुसरा टप्पा सप्टेंबर 2023 मध्ये पार पडण्यात आला. जानेवारी 2023 चा टप्पा हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यांची एक्सरसाइज करण्यात आली आणि सप्टेंबर 2023 मध्ये जो दुसरा टप्पा झाला तर तिथे अरबी समुद्रामध्ये त्यांनी एक्सरसाइज केली. भारत आणि फ्रान्स सोबत फक्त हेच नाही, बाकीचे देखील युद्ध सराव होतात आपलं, जसं की शक्ती युद्ध सराव होतो. आता लक्षात घ्या, शक्ती फार महत्वाचा सराव आहे, कारण की खूप सारे शब्द येतात बघा, गगन शक्ती, मित्र शक्ती, असे वेगवेगळे तुम्हाला शब्द येतील, गरुड शक्ती असे शब्द येतील. तर त्याच्यातला पहिला शक्ती जो आहे ना, तर तो फ्रान्स सोबतचा आहे. मग त्याच्यानंतर गगन शक्ती येईल, गरुड शक्ती येईल, मित्र शक्ती येईल. तर हे शक्तीवाले ना पाठ करा, नक्की तुम्हाला फायदा भेटेल, कारण की हे कन्फ्यूज करतात थोडेसे. तर शक्ती सराव हा लष्करी सराव आहे. गरुडा हा वायुसेनाचा सराव आहे. गरुडा लक्षात ठेवायचा, गरुड हवेत उडणारा पक्षी आहे, तर गरुड हा वायुसेनेतला आहे. आणि डेझर्ट नाईट
तर हा एक वायुसेनेचा सराव आहे, लक्षात ठेवा. डेझर्ट नाईट आला लक्षात तुम्हाला, डेझर्ट नाईट. तर हे फ्रान्स सोबत होणारे आपले युद्ध सराव आहेत, हे समजलं. पुढचं आपल्याला पाहिजे धर्मा गार्डियन. पहिलं का आपण पाहिलं वीर गार्डियन. वीर गार्डियन काय होता, तर तो एक वायुसेनेचा सराव होता. धर्मा गार्डियन हा पण जपान सोबतचा आहे, परंतु हा लष्कराचा सराव आहे, म्हणजे आर्मीचा सराव आहे. यावर्षी म्हणजे 2023 मध्ये हा जपान इथं झाला. 17 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हा आयोजित करण्यात आलेला होता. ह्यावेळी ही याची 4th एडिशन आहे आणि याची सुरुवात 2018 मध्ये झालेली आहे. यावेळी 2023च्या या युद्ध सरावात भारताकडून गढवाल रायफल जे आहेत तर यांनी भारतीय सैन्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. भारत आणि जपान यांची मैत्री खूप म्हणजे मोठ्या लेवलला आहे. भारत आणि जपान हे 2+2 डायलॉग मीटिंग पण करतात, ज्याच्यामध्ये परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांची मीटिंग देखील केली जाते. म्हणून आपल्या तुम्ही बघा की जपान सोबत आपले खूप सारे सराव चालतात. जसं की एक जिमेक्स नावाचा सराव आहे, जिमेक्स तो नौदल सराव आहे. थर्मा गार्डियन नावाचा सराव आहे जो लष्करी सराव आहे. एक हवाई दल सराव आहे वेगळा, शिनियू मैत्री नावाचा पण आहे. वीर गार्डियन जो आपण सुरुवातीलाच पाहिला. त्याच्यानंतर जे आपले कोस्ट गार्ड असतात ना, तटरक्षक दल असतात, तटरक्षक दलाचा पण एक सराव आहे, त्यांचं नाव आहे सहयोग कायरजी. आणि एक मलाबार नावाचा बहुपक्षीय सराव आहे. तुम्हाला माहिती आहे की मलाबार मध्ये भारत आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे क्वाडचे जे 4 देश आहेत म्हणजे जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि USA आहे. तर हे 4 देश मलाबार नावाचा एक नौदल सराव करतात, ज्याच्यामध्ये भारत आणि जपान पुन्हा एकत्र आपल्याला येताना दिसतात. आता शिनियू मैत्री आपण बघितला ना, तर शिनियू मैत्री हवाई दल सराव देखील झाला. तो कधी झाला होता 1 ते 2 मार्च 2023 दरम्यान. हा भारत आणि जपान यांच्यातील हवाई दल सराव आहे आणि तो यावेळी 2023च्या मध्ये तो कधी झालेला आहे, तर तो जपानमध्ये झालेला आहे. प्रश्न कसा येईल, मार्च 2023 मध्ये जपान आणि भारतामधील शिनियू मैत्री हा सराव कुठे आयोजित करण्यात आलेला होता, तर जपानमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही देखील MPSC कंबाईन 2024 ची आणि राज्यसेवा 2023-24 ची तयारी करत असाल आणि करंट अफेअर्स साठी तुम्हाला ऑल इन वन काहीतरी पाहिजे, म्हणजे वन स्टॉप सोल्युशन. काय असतं, काही माहिती परिक्रमामध्ये चांगली आहे, काही GK टुडे मध्ये चांगली, काही सिम्प्लिफाईड मध्ये चांगली. पण जर तुम्हाला एक असा सोर्स भेटला की ज्याच्यामध्ये हे सर्व सोर्स, ज्यामधून आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते, जसेच तसे प्रश्न विचारते, जर तुम्हाला मिळाले तर तुमचा अभ्यास निश्चितच चांगला होईल आणि 15 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. ओके, तर लक्षात घ्या, याच्यासाठीच आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे, MPSC चालू घडामोडी ऑनलाईन बॅच. ऑनलाईन बॅच असणार आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आजचा व्हिडिओ बघणार आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला बाकीचे व्हिडिओ मिळतील आणि तुम्हाला PDF नोट्स देखील मिळणार आहे. याच्यामध्ये जानेवारी 2023 पासून ते जून 2023 पर्यंतचे सर्व चालू घडामोडी होतील, म्हणजे तुमची कंबाईनची पूर्वपर्यंतची तयारी इथून करून भेटणार आहे. व्हिडिओज प्लस PDF असणार आहे. ऑनलाईन टेस्ट देखील तुमच्या घेतल्या जातील, जेणेकरून तुमचं कुठपर्यंत तुम्हाला लक्षात राहतं ते. आणि एक वर्कबुक नावाची एक छान कन्सेप्ट मी इथं राबवणार आहे. ते जे कोर्स नंतर घेतील त्यांना मी सांगणार आहे याच्याविषयी डिटेल्स. ती वर्कबुक कशी होणार आहे, कारण की तुमचा सराव झाला पाहिजे आणि तुम्ही देखील काहीतरी एक्सरसाइज केली पाहिजे, एक स्वाध्याय केला पाहिजे. याच्यासाठीच एक वर्कबुक नावाची कन्सेप्ट मी राबवणार आहे. तर ही वर्कबुक काय असणार आहे, तर लवकरच मी बाकीच्या व्हिडिओजमध्ये याच्याविषयीचा खुलासा करेल आणि तुम्हाला ज्या नोट्स दिल्या जातील त्याच्यामध्ये वर्कबुकचाही देखील तुम्हाला समावेश मिळणार आहे. आपला जो कोर्स असणार आहे याचे सोर्सेस काय असतील, याचे सोर्सेस तर सर्वप्रथम जे काही परिक्रमा मासिक झालेले आहेत मंथ वाईज ते. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे GK टुडेचे प्रश्न ॲज इट इज येतात, मग GK टुडेचे ॲपवरील जे काही 500 प्रश्न असतील प्लस त्यांच्या वेबसाईटवरील जे आर्टिकल्स असतील ते आर्टिकल्स मधून आपण महत्त्वाची माहिती आपण इथे ऍड करूया. अभिनव एअरबुक, सिम्प्लिफाईड एअरबुक आणि लोकराज्य मासिक हे सर्व व्यवस्थित पद्धतीने ऍड करून एक ऑल इन वन कोर्स बनवण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे. आणि याची प्राइस आपण 1000 रुपये ठेवली होती, परंतु सध्या आपण ऑफ देत आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला 50% ऑफ मधून ही प्राइस फक्त 499 रुपीज एवढीच भेटणार आहे आणि ही फार कमी कालावधीसाठी असणार आहे. हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जी लिंक आहे ऍपची तिथून डायरेक्टली जॉईन करू शकतात, किंवा तुम्हाला काहीतरी बोलायचं असेल माझ्याशी किंवा जाणून घ्यायचं असेल की कोर्समध्ये काय आहे किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला नंबर दिलेला आहे, तो नंबर तुम्हाला पुन्हा सांगतो वाटल्यास 84 21 15 03 54 हा नंबर आहे. याला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला याच कोर्सविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ती नक्की देण्यात येईल. ठीक आहे, तर चला आता आपण आपली पुढची जी माहिती आहे ती घेऊया. पुढचा आहे दुस्तलिक. दस्तलिक म्हणा काही म्हणू शकतात. दुस्तलिक 2023 हा भारत आणि उझबेकिस्तान ही एक सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत. तुम्हाला माहिती आहे सेंट्रल एशियन कंट्रीज जे आहेत त्या फार महत्वाच्या आहेत, जसं उझबेकिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान या फार महत्वाच्या आहेत. ओके, आणि आपल्याला यांच्यापर्यंत जाण्याचा रस्ताच भेटत नाही, कारण की
आपल्याला जे आहेत पाकिस्तानचा मार्गामध्ये येतो, अफगाणिस्तानमध्ये येतो, त्याच्यामुळे आपल्याला यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. पण तरीही भारताने यांच्यासोबतचे संबंध वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. तर भारत उझबेकिस्तान यांच्यामधला संयुक्त सराव याचं नाव आहे दुस्तलिक. हा कुठे झाला होता? पिथोरगड उत्तराखंड येथे झालेला होता. 20 फेब्रुवारी 2023 मध्ये हा आयोजित करण्यात आलेला होता आणि भारताकडून गढवाल रायफल जे आहेत या सहभागी झालेल्या होत्या. यावेळीची ही 4थी आवृत्ती होती, लक्षात घ्या. आणि हा सराव पहिल्यांदा 2019 मध्ये पार पडला. प्रश्न कसा येईल की भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामधील 4थी आवृत्ती कुठे पार पडली? ठिकाण विचारलं जाईल डायरेक्टली. पिथोरगड हे लक्षात ठेवावं लागेल. उत्तराखंड नाही, पिथोरगड हेच लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. पुढे आहे तर्कश किंवा तारकश. आता तुम्ही काही करू शकतात, असं पण लिहू शकतात. काही ठिकाणी तुम्हाला असं बघायला मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला तर्कश असं बघायला मिळेल किंवा काही ठिकाणी तारकश असं बघायला मिळेल. ते एकच शब्द आहे. हा आहे ना भारत आणि अमेरिका यांच्यामधला सराव आहे. पण तो कोणता सराव आहे? तर हा विशेष सैन्याचा सराव आहे. म्हणजे भारतातील जे नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे, जे पंतप्रधानांची सुरक्षा करतात, तुम्ही पाहिलं असेल ते ब्लॅक ड्रेसमध्ये राहतात, ते कमांडोज. तर NSGचे कमांडो आणि USA स्पेशल सिक्युरिटी फोर्सचे जे कमांडोज असतील, तर यांच्यामधला तो सराव आहे. आलं का तुम्हाला लक्षात? हा विशेष सैन्याचा सराव आहे. म्हणजे याच्यात आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यांचा समावेश नाही आहे. हा एक विशेष जी फोर्स असते देशातली, तर त्यांचा हा समावेश असणार आहे. तर हा चेन्नईमध्ये झालेला होता भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये. आणि यावेळीचा जो सराव होता, हा एक सराव कशाशी संबंधित होता? CBRNचा सराव होता. हा कोणता? CBRN म्हणजे काय असतं? केमिकल, बायोलॉजिकल आणि रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर दहशतवादी प्रतिसादांचा समावेश यात करण्यात आला होता. फॉर एक्झाम्पल, एखाद्या दहशतवाद्याने भारतावर केमिकल हल्ला केला, बायोलॉजिकल हल्ला केला, रेडिओलॉजिकल हल्ला केला आणि न्यूक्लिअरने हल्ला केला, दहशतवादीशी संबंधित देश नाही, तर त्यावेळी कशा पद्धतीने रिस्पॉन्स केला पाहिजे त्याच्या संबंधितच हा जो आहे तर तो सराव होता, तारकश सराव. लक्षात घ्या, तर्कश भारताचा आणि USAचा स्पेशल सिक्युरिटी फोर्सचा हा सराव होता. पुढे आहे बोल्ड कुरुक्षेत्र. कसं क्षेत्र आहे? बोल्ड कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र तुम्हाला माहिती आहे, महाभारताचं युद्ध झालेलं कुरुक्षेत्र. तर इथं बोल्ड कुरुक्षेत्र नाव देण्यात आलेलं आहे. तर हा भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यानचा एक लष्करी सराव आहे, म्हणजे आर्मीचा सराव आहे. यावेळीची जी आवृत्ती होती ती 13वी आवृत्ती होती आणि 2005 मध्ये हा सराव पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेला होता. आणि 13वी आवृत्ती ही जोधपूर राजस्थान येथे पार पडलेली आहे. 6 ते 13 मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. सिंगापूर सोबत आपण इतर देखील सराव करतो, जसं की सिम्बेक्स नावाचा सराव करतो जो नौदल सराव आहे, अग्नि वॉरियर नावाचा सराव करतो जो लष्करी आहे, त्याच्यानंतर सिटमॅक्स आहे जो देखील नौदल सराव आहे. तर हे सर्व सराव आपण सिंगापूर सोबत जे आहेत तर ते करत असतो. सिंगापूर तुम्हाला माहिती आहे फार महत्वाचं आहे, कारण की खूप सारी इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती सिंगापूरकडून येत असते. आणि तुम्हाला माहिती असेल सिंगापूर हा हेनली पासपोर्ट इंडेक्स मध्ये देखील आपल्याला वरच्या रँकवर जे आहे तर ते बघायला मिळतो. सिंगापूर फार महत्वाचा देश आहे. पुढे आहे फ्रिंजेक्स 2023. लक्षात घ्या, फ्रान्स इंडिया जॉईंट एक्झरसाइज याचा लॉंग फॉर्म काय लक्षात घ्या. हा FR म्हणजे काय? फ्रान्स आहे. IN इंडिया आहे. J म्हणजे जॉईंट एक्झरसाइजचा EX आणि 23 म्हणजे काय? 2023 मधला. आला लक्षात? कधी कधी असं देखील तुम्ही लॉजिक लावलं ना तरी तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल. याच्यासाठी आपण सोर्स वापरलेला आहे, GK टुडे मधून माहिती घेतलेली ही. तर भारत आणि फ्रान्स यांचा लष्करी सराव आहे आणि हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. लक्षात घ्या, पहिल्यांदाच. अरे बापरे, हा एकदम महत्वाचा होऊन जाईल आपल्या परीक्षेसाठी. कुठे आयोजित करण्यात आला होता? पागोडे मिलिटरी स्टेशन, तिरुवनंतपुरम, केरळ इथे 7 ते 8 मार्च 2023 मध्ये. ओके, सोर्स आपण याच्यात GK टुडेच्या वेबसाईट वरून जी माहिती आहे त्याच्यावरून हा घेतलेला आहे. आलं लक्षात? फ्रिंजेक्स भारत आणि फ्रान्स यांच्यातला पहिला लष्करी सराव. पुढे मेरिटाईम पार्टनरशिप एक्झरसाइज. आता लक्षात घ्या, या ज्या मेरिटाईम पार्टनरशिप एक्झरसाइज आहेत तर या खूप साऱ्या देशांसोबत आपण करत असतो 1 to 1 कधी कधी. तर MPX हा भारतीय नौदलातर्फे आयोजित केला जाणारा एक बहुपक्षीय कार्यक्रम आहे. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत भारताने 28 देशांच्या नेव्हींसोबत अशा पद्धतीचा जो आहे तर तो सराव केलेला आहे. आता जो आपण बघणार आहोत तो फ्रान्स आणि इंडिया मधला नौदल सराव बघणार आहोत. तर हा कुठे झालेला होता? अरबी समुद्रामध्ये मार्च 2023 मध्ये. आणि याच्यात INS सह्याद्री इंडियन नेव्हल शिप जे आहे तर ते सहभागी झालं. तो कुठलं? INS सह्याद्री. महत्वाचं आहे कोकण म्हणतात. तर कोकणावरून आपल्या कोकणावरच नाव आहे त्याचं. तर हा भारत आणि UK म्हणजे काय? इंग्लंड, युनायटेड किंगडम, ब्रिटन यांच्या दरम्यानला एक नौदल सराव आहे. कोणता सराव आहे? नेव्हीचा सराव आहे. लक्षात घ्या, नेव्हीचा सराव आहे. यावेळी जर पाहिलं तर तो कोकण किनारपट्टी अरबी समुद्राकडेच तुम्हाला आयोजित करण्यात आलेला होता. हा 20 ते 22 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. याच्यामध्ये भारताकडून INS त्रिशूल
हे जे जहाज आहे तर ते सहभागी झालं आणि 2004 पासून हा जो सराव आहे तर तो केला जात आहे. याच्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी काय केलं की किलर टोमॅटो नावाच्या पृष्ठभागावर गोळ्या झाडणे हे या सरावाचे उद्दिष्ट होते. आता किलर टोमॅटो एक चित्र असतं, तुम्ही इंटरनेटवर सर्च करा तुम्हाला भेटून जाईल. ते टोमॅटो सारखं असतं. म्हणजे त्यांनी काय केलेलं, एक हे केलेलं आणि त्याला किलर टोमॅटो, तुम्हाला मी इमेज देखील नंतर दाखवतो. तर तुम्हाला किलर टोमॅटो नावाच्या पृष्ठभागावर गोळ्या झाडणे हे या सरावाचे वैशिष्ट्य होते आणि याच्या माध्यमातून त्यांच्या तोफांच्या आणि बाकीच्या ज्या अचूकता आहेत तर त्यांनी ती तपासलेली होती. युके सोबत आपण इतर देखील एक्सरसाइज करतो, जसं की कोकण शक्ती नावाचा आपण एक करतो. कोकण शक्तीमध्ये काय असतं की आपले इंडियन आर्मीचे सर्व विंग्स म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि त्यांचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणाचे, युकेचे तिन्ही मिळून म्हणजे आपले 3 आणि त्यांचे 3 असे 6च्या 6 मिळून जे आहे ना तर ते एक्सरसाइज करतात. त्याचं नाव आहे कोकण शक्ती. पुढे आहे इंद्रधनुष्य. आता लक्षात घ्या, इंद्रधनुष्य हा कुठे असतो, हवेतच तयार होतो ना, म्हणून लक्षात ठेवा इंद्रधनुष्य म्हणजे वायुसेनेचा सराव. पुढे आहे अजय वॉरियर. अजय वॉरियर तर हा लष्कराचा सराव आहे, आर्मीचा सराव आहे. त्याच्यानंतर कोब्रा वॉरियर नावाचा एक सराव आहे जो युके आयोजित करतो आणि ज्याच्यामध्ये भारत देखील एक पार्टनर आहे. भारत देखील याच्यात समाविष्ट होत असतो. हा युकेचा एक बहुपक्षीय हवाई सराव आहे जो कोण आयोजित करत असतो, युनायटेड किंगडम आयोजित करत असते. पुढचा आहे कोप इंडिया. कोप इंडिया हा भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानला वायुसेना सराव आहे, म्हणजे एअरफोर्सचा सराव आहे. हा 3 ठिकाणी करण्यात आलेला होता. 13 ते 24 एप्रिल 2023 मध्ये हा भारतात आयोजित होता, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये पानगड म्हणजे अर्जुन सिंग एअरफोर्स स्टेशन, त्याच्यानंतर कलाईगुडा पश्चिम बंगालचं आणि आग्रा उत्तर प्रदेशचं, तर अशा 3 ठिकाणी हा सराव पार पाडण्यात आला. या सरावाचं वैशिष्ट्य असं होतं यावेळीचं की यावेळी प्रथमच जपान ॲज अ निरीक्षक देश म्हणून सहभागी झालेला होता. निरीक्षक देश म्हणून सहभागी झालेला होता म्हणजे त्याला देखील आमंत्रित करण्यात आलं होतं की तुम्ही पण या आणि या सरावात भाग घ्या. हा सराव 2004 मध्ये सुरुवात झाला. भारत आणि युएसए दरम्यानचा हा जो सराव आहे 2004 मध्ये प्रथमतः सुरुवात झाला. भारताकडून सुखोई 30, राफेल, तेजस आणि जाग्वार अशा पद्धतीची जी विमान आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जपान ॲज अ निरीक्षक देश म्हणून आला होता. पुढे भारत आणि अमेरिका यांची मैत्री देखील संरक्षण क्षेत्रात खूप वाढलेली आहे, म्हणून तुम्हाला खूप सारे सराव यांचे बघायला मिळतील. जसं की युद्धाभ्यास नावाचा एक सराव असतो जो आर्मीचा सराव आहे. कोणता, लष्कराचा सराव आहे. टायगर ट्रियम्फ हा त्रिदलीय सराव आहे, म्हणजे भारताचे 3 दल आणि त्यांचे 3 दल मिळून सराव करतात. जसं आपण पाहिलं कोकण शक्तीमध्ये युके आणि भारताचे 3 दल मिळून सराव करतात. वज्रप्रहार तुम्ही पाहिलं असेल, इंद्राचा जो वज्रप्रहार राहायचा, वज्र होतं ते हाडांपासून तयार होतं, ते हाडांपासून तयार व्हायचं, ते वज्र नावाचं एक हत्यार राहायचं, म्हणजे एकदम म्हणजे प्रभावी राहायचं ते, म्हणून त्याला वज्र असं नाव देण्यात आलेलं होतं. हाडांपासून तयार व्हायचं ते, तर वज्र प्रहार. हा कशाचा आहे, भारत आणि अमेरिका यांच्यातील विशेष सैन्यांचा सराव आहे, म्हणजे स्पेशल फोर्सेसचा सराव आहे. पुढे आहे रेड फ्लॅग आहे ना, हा युएसए आयोजित करतो आणि हा त्याचा हवाई दल सराव आहे. हा युएसए आयोजित करतो. हा बहुपक्षीय म्हणजे भारत सोबत इतर अनेक देश जे आहे याच्यात सहभागी होत असतात. आणि मलाबार नावाचे तुम्हाला माहिती आहे, मलाबार हा क्वाड जी संघटना आहे तर त्याचा युद्ध सराव आहे, ज्याच्यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान असे 4 देश आपल्याला बघायला मिळतात. हे 4 देश ज्यांची नेव्ही जी आहे तर ती सराव करत असते. आलं लक्षात. पुढे सिलनेक्स, सिंपल आहे बघा. एसएल म्हणजे काय, श्रीलंका. आयएन म्हणजे काय, इंडिया. आणि ईएक्स म्हणजे काय, एक्सरसाइज. असे शब्द तयार करतात कधी कधी आणि ते सोपे असतात. याच्यासाठी आपण जीके टुडेचा जो सोर्स वापरलेला आहे, जीके टुडे मधून ही माहिती आपण घेतलेली आहे. हा भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानला सराव आहे. तर हा लॉजिक लावून कोणी सांगून देईल, म्हणून आयोग एवढे काही सिंपल प्रश्न विचारणार नाही. पण कुठे आयोजित करण्यात आला होता, तर कोलंबोमध्ये. यावेळी ही त्याची 10वी आवृत्ती होती आणि 2005 पासून हा जो सराव आहे हा भारत आणि श्रीलंका यांच्या 2 नेव्हीमध्ये जे आहे तर तो करण्यात येतो. हा कधी आयोजित करण्यात आला होता, तर 3 एप्रिल ते 8 एप्रिल 2023 मध्ये. लक्षात घ्या, कोणताही सागरी सराव, नौदल सराव जो होतो ना, शक्यतो 2 टप्प्यात होतो. एक असतो हार्बर टप्पा आणि दुसरा असतो सागरी टप्पा. हार्बर टप्पा म्हणजे पोर्टच्या ठिकाणी असतो, हा एक पोर्टच्या ठिकाणी असतो, आणि दुसरा असतो डायरेक्ट समुद्रात जाऊन एक सराव असतो तो. तर असे 2 टप्प्यांमध्ये हा सराव घेतला जातो खूप वेळा. तर हा सराव देखील अशाच पद्धतीचा सराव होता. हार्बर टप्पा वेगळा होता आणि सागरी टप्पा वेगळा होता. याच्यामध्ये भारताकडून 2 शिप्स होती, एक आहे आयएनएस किल्तान आणि दुसरं होतं आयएनएस सावित्री. या आधीचा जो मागील सराव होता तर तो विशाखापट्टणम इथं जो आहे तर तो झालेला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये इतर देखील सराव होत असतात, जसं की मित्रशक्ती. काय आहे, मित्रशक्ती. तुम्हाला आधी बोललो होतो, लक्षात घ्या, मित्र येईल, मित्रशक्ती नाव येईल, गगन शक्ती नाव येईल, गरुड शक्ती नाव येईल.
तर हे शक्ती 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 असे 4 शब्द तुम्हाला बघायला मिळतील, म्हणून तुम्ही ते फार कन्फ्युज होऊ नका, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. तर मित्रशक्ती हा भारत आणि श्रीलंकेचा एक आर्मीचा सराव आहे. पुढे भारत आणि श्रीलंका, मालदीव यांचे जे कोस्ट गार्ड आहे, तो कोस्ट गार्ड जे तटरक्षक दल आहे यांचा पण एक सराव होतो, त्याचं नाव आहे दोस्ती. काय नाव आहे? दोस्ती नाव आहे त्याचं. पुढे अजेय वॉरियर, काही ठिकाणी तुम्हाला असा शब्द बघायला मिळते, अजेय वॉरियर. ओके, अजेय वॉरियर. तर हा भारत आणि युके, कोण युके तर ब्रिटन, इंग्लंड काही म्हणा, त्यांच्यासोबतचा एक संयुक्त लष्करी सराव आहे, आर्मीचा सराव आहे. हा 27 एप्रिल ते 11 मे 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता. हा युके मधील सॅलिसबरी प्लेन्स मध्ये आयोजित करण्यात आला होता. कुठे? युके बरील हा द्विपक्षीय एक सराव आहे. ही याची 7वी आवृत्ती होती आणि 2013 पासून हा सराव जो आहे तर तो आयोजित करण्यात येतो. आलं लक्षात तुम्हाला? पुढे इंडो थायलँड कॉर्पेट सराव. इंडो थायलँड कॉर्पेट सराव. कॉर्पेट सराव खूप लोकांसोबत होतो. कॉर्पेट म्हणजे काय असतं? एक गस्त असते, म्हणजे समुद्रामध्ये एक पाहणीचा सराव असतो तो. हा भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला होता गस्त सराव, कॉर्पेट सराव होता. याची 35वी जी आवृत्ती आहे ना, तर ती 3 मे ते 10 मे 2023 मध्ये, ज्यामध्ये INS केसरी हे सहभागी झालेलं होतं. आणि याची लगेच पुढचीच आवृत्ती त्या याच वर्षी म्हणजे 36वी आवृत्ती ही 20 ते 23 डिसेंबर 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती. हा एक द्विवार्षिक सराव आहे, दर 2 वर्षांनी होणारा सराव आहे. 2 वर्षांनी होणारा सराव आहे. आलं लक्षात? मग पहिली आवृत्ती त्याची इथे झाली आणि इथं झाली. ओके, आता तो 2 वर्षानंतर होईल आणि 2005 पासून हा सराव होत असतो. थायलंड सोबत आपले चांगले रिलेशन आहेत, मैत्री लक्षात घ्या. हा लष्करी सराव आहे थायलंड बरोबरचा. साईम भारत हा वायुसेनेचा सराव आहे. पुढचा सिटमॅक्स भारत, सिंगापूर आणि थायलंड यांच्यामधला नौदल सराव आहे. आणि एक पहिल्यांदाच एक सराव आलेला आहे, हा पहिलाच सराव आहे, याच्याविषयी माहिती आपण पुढे घेणारच आहोत. एक अयोध्या, अयोध्या तो अयोध्या, अयोध्या हे नाव आहे बरं का आपलं, अयोध्या नाव आहे. आणि त्यांच्यामधलं एक शहर, असे हे दोन मिळून एक नाव तयार करण्यात आलेले, तर त्याला हे नाव देण्यात आलेलं, पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. आणि हा नेव्हीचा सराव आहे, तो पुढे आपण बघूया. चला, अयोध्या. अयोध्या मध्ये काय करण्यात आलेलं आहे की भारतातील अयोध्या आणि त्यांच्या देशातील अयोध्या हे एक ऐतिहासिक शहर आहे. तुम्हाला माहिती आहे अयोध्या पण ऐतिहासिक शहर आहे आणि अयोध्या हे थायलंड मधील ऐतिहासिक शहर आहे. तर यांच्या नावावरून हे असं तयार झालेलं आहे अयोध्या. आलं लक्षात तुम्हाला? अयोध्या म्हणजे तुम्ही बघा उच्चार करताना अयोध्याचा केला तर अयोध्या पण होतो थोडासा, आणि त्यांचा म्हणजे दोन्ही सॅटिस्फाईड होऊन जातात. तर भारत आणि थायलंड यांच्यामधला पहिला द्विपक्षीय नौदल सराव आहे. कोणता आहे? नेव्हीचा. पण कोणता आहे? पहिलाच आहे. लक्षात घ्या, जे सराव पहिल्यांदाच होता ना त्यांच्यावर आयोग 100% प्रश्न विचारत असतो, ते फार इम्पॉर्टंट असतात. INS कुशील या सरावात सहभागी झाली. हा 20 ते 23 डिसेंबर 2023 मध्ये झाला. तर एक्स युद्ध्या याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो द इनविन्सिबल वन, म्हणजे जो अजिंक्य आहे, अजिंक्य. ओके, सॉरी अजिंक्य नाही येणार, ज्याला जिंकता येतं, म्हणजे ज्याला हरवता येणार नाही, हरवता येणार नाही असा आहे तो, म्हणजे न हारणारा. तुम्ही अनडिफिटेबल म्हणा, तुम्ही अनडिफिटेबल. आलं लक्षात तुम्हाला? अनडिफिटेबल. पुढे समुद्र शक्ती, परत एक शक्ती आला, परत एक शक्ती नाव आला, समुद्र शक्ती. तर हे भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यानचा नेव्हीचा सराव आहे. कोणता सराव आहे? नेव्हीचा सराव आहे. ही यावेळीची 4थी आवृत्ती होती आणि 2018 पासून हा सराव करण्यात येतो. यावेळीचा जो सराव होता 4थी आवृत्ती ही बाटम इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती 14 ते 19 मे दरम्यान. भारताकडून INS कावरती ही सहभागी झालेली होती. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान इतर देखील सराव होतात, जसे की गरुड शक्ती. गरुड शक्ती हा विशेष दलांचा सराव आहे. त्याच्यानंतर इंडोनेशिया सोबत आपला कॉर्पोरेट सराव देखील होतो. आता आपण थायलंड सोबत पाहिला, इंडोनेशिया देखील सोबत आपला कॉर्पोरेट सराव होत असतो. आणि मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज जी आपण पाहिली ती इंडोनेशिया सोबत देखील आपली होत असते. तो एक नौदल सराव असतो. अल मोहिद अल हिंदी, बघा तुम्हाला आधी पण मी सांगितलं की याच्यावर प्रश्न विचारला होता. बघा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, यावर्षीचा जो कंबाईनचा जो प्रश्न आहे ना, तर तो याच्यावरच विचारलेला आहे. बघा ही स्लाइड कितवी? 24वी. ओके, बघा हा बघा अल मोहिद अल हिंदी हा प्रश्न विचारलेला होता. बघा आणि सिंपल होतं, कोणत्या दोन देशांदरम्यानचा हा सराव होता असा प्रश्न विचारलेला होता. ऍक्च्युली परीक्षा जवळच होती आणि जस्ट त्याच्या आधीच एक महिन्याच्या आधीच एक विचारलेलं होतं, म्हणजे हे झालेली होती, जस्ट एक्सरसाइज झालेली होती. तर अल मोहिद अल हिंदी ही भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानचा एक नौदल सराव आहे. ऍक्च्युली लक्षात घ्या, भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यानचं जे संरक्षण आहे ना ते हळूहळू वाढतंय, म्हणजे संरक्षण सराव. त्यांच्यासोबत बघा जास्त काही संरक्षण सराव आपले जे आहे तुम्हाला सौदी अरेबिया सोबत बघायला मिळणार नाही. इव्हन दो यावर्षी आणखी त्यांच्यासोबत एक सराव वाढलेला आहे, तो आपण पुढे बघणारच आहोत.
तर हा 2021 मध्ये पहिल्यांदाच झालेला होता, म्हणून आयोगाने विचारला. काय विचारला आयोगाने? कारण की पहिल्यांदाच झालेला होता. पहिल्यांदाच झालेला होता 2019 म्हणून विचारून टाकला. तर लक्षात घ्या, मग 23 चे इतके सर्व झालेले तर विचारणारच आहे ना ते. ही यावेळीची सेकंड एडिशन होती. फर्स्ट एडिशन 2021 मध्ये झाली. यावेळीची जी एडिशन होती तर ती जुबेर सौदी अरेबिया इथे झाली. INS तरकश आणि INS सुभद्रा हे भारताकडून सहभागी झालेले होते. हे 23 मे ते 25 मे 2023 दरम्यान हा जो आहे तर तो सराव झालेला आहे. पुढे यावर्षी म्हणजे आत्ताच इथं 24 लिहा, 2024 करा इथं हा 2024 लिहा. भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यानचा लष्करी सराव जो पहिल्यांदाच झालेला आहे 29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. कुठे होणार आहे तर तो राजस्थान इथे होणार आहे. त्याचं नाव आहे सदा तानसिक सराव. सदा तानसिक सराव. प्रश्न विचारला जाईल, सदा तानसिक सराव पहिला सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर याचं उत्तर असेल भारत आणि सौदी अरेबिया. आलं लक्षात? पुढे मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज पाहिली की खूप देशांसोबत होते. तर भारत, फ्रान्स आणि UAE यांनी पहिल्यांदाच मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज केली. कुठे केली? तर यांनी ओमानचे जे आखात आहे तिथं केली. गल्फ ऑफ ओमान मध्ये केली 7 जून 2023 INS तरकश. पुढे आहे एक्युवेरियन. एक्युवेरियन हे भारत आणि मालदीव यांच्याशी संबंधित आहे. भारत आणि मालदीव यांचा लष्करी सराव आहे. तुम्हाला माहिती आहे की मालदीवशी सध्या आपले जे संबंध आहेत थोडेसे खराब होत चाललेत, कारण की त्यांच्याकडे एक वेगळाच जो आहे तर तो राष्ट्रपती आलेला आहे की ज्याला भारतासोबत संबंधच ठेवायचे नाही आहेत. तर हा जो सराव आहे तर हा चोबटी या उत्तराखंड इथे झालेला होता 11 ते 24 जून 2023 मध्ये. ही याची 12th एडिशन होती आणि 2009 पासून हा सराव भारत आणि मालदीव यांच्या आर्मी मध्ये केला जातो. एक्युवेरियन म्हणजे काय? याचा एक शब्दशः अर्थ होतो मित्र, मित्र, दोस्त. पुढे आहे एकता सराव. एकता सराव महत्वाचा आहे. हा भारत आणि मालदीव यांच्यामधला नेव्हीचा सराव आहे. आधीवाला कोणता होता? लष्कराचा होता. हा नेव्हीचा सराव आहे. याची 6th एडिशन आहे. हा दरवर्षी होत असतो. हा यावेळी 4 जून ते 3 जुलै 2023 दरम्यान झाला आणि मालदीव मध्ये झालेला आहे. जिमेक्स सिंपल आहे. जपान इंडिया मेरीटाईम एक्सरसाइज. जपान इंडिया मेरीटाईम एक्सरसाइज असा शब्द येतो. असा लॉंग फॉर्म येईल त्याचा. जे म्हणजे जपान, आय म्हणजे इंडिया झालं, एम म्हणजे मेरीटाईम. मेरीटाईम म्हणजे काय? नौदल सराव, सागरी सराव. भारत आणि जपान यांच्यातला तो सागरी सराव आहे. विशाखापट्टणम येथे झाला होता आंध्र प्रदेशमधील 5 ते 10 जुलै 2023 आणि ही 7वी आवृत्ती होती. कितवी? 7वी आवृत्ती होती. भारताकडून INS दिल्ली, INS कारमात्रा आणि INS शक्ती हे सहभागी झाले होते आणि 2012 पासून हा जो सराव आहे भारत आणि जपान यांच्या दरम्यान जो आहे तर तो आयोजित करण्यात येतो. पुढचं बघायचं आहे साल्वेक्स. साल्वेक्स याचा एक लॉंग फॉर्म आहे. साल्वेज अँड एक्सप्लोसिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल एक्सरसाइज. साल्वेज अँड एक्सप्लोसिव्ह ऑर्डिनन्स म्हणजे काय असतं? बॉम्ब वगैरे असतात बघा, ते काय असतं? एक्सप्लोसिव्ह आहे ना. तर अशा पद्धतीचे जे असतात तर त्यांना कशा पद्धतीने आपण डिस्पोज केलं पाहिजे, त्यांचा नायनाट लावला पाहिजे, याच्या संबंधीचा सराव असतो. तर हा भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नेव्हीचा सराव होता. यावेळी हा कोचीमध्ये झाला 26 जून ते 6 जुलै 2023 दरम्यान आणि ही 7वी आवृत्ती होती आणि 2005 पासून हा सराव दोघी देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो. याच्यामध्ये भारताकडून INS निरीक्षक सहभागी झालेलं होतं. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी तुम्ही INS निरीक्षक, सह्याद्री इतके नाव सांगून दिले, काहीच लक्षात राहणार नाही, एवढं काही विचारत नाही. पण जर प्रश्न मल्टीलाइनर मध्ये आला, राज्यसेवेला वगैरे आला, तर त्याच्यामध्ये असे प्रश्न, असे लाईन्स त्यांना टाकावेच लागणार आहेत. म्हणून अशा गोष्टी ऍटलिस्ट तुम्ही रीड तरी केलेल्या पाहिजे, इवन दो म्हणजे तुमचं थोडंसं तिथं लॉजिक तरी लागेल. पाठांतर करताना मेन तुम्हाला हेच पाठ करायचे, देश आणि ठिकाणी हे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या पाठच करायचे तुम्हाला. नोमॅडिक एलिफंट. नोमॅडिक म्हणजे काय? भटक्या, भटक्या जमाती. तर मंगोलियामध्ये काय की भटकंतीवाले लोक जास्त आहेत. म्हणजे तिथं काय एका ठिकाणी लोक राहत नाही, थोडंसं इथं राहतात, मग तिथून तिकडे जातात, तिकडून दुसऱ्या ठिकाणी जातात. मग ते नोमॅडिक लोक आहेत ना. आणि तिथं एलिफंट पण खूप आहे, म्हणून त्यांनी नाव ठेवलेले नोमॅडिक एलिफंट. नोमॅडिक एलिफंट म्हणजे भटका हत्ती. म्हणजे गुगलला ट्रान्सलेशन मारलं ना असंच येतं, भटक्या हत्तीचा सराव. तर भारत आणि मंगोलिया यांच्या दरम्यानचा एक सराव होतो. मंगोलिया ऍक्च्युली एक लँडलॉक देश आहे. कोणता देश आहे? लँडलॉक देश आहे. म्हणजे चारी बाजूतून भूसीमा आहे. म्हणजे एकीकडून त्याला रशिया लागतं वरती आणि खाली चायना लागतं. भारत काय करतोय की मंगोलिया सोबत आपले जे संबंध आहे ते सुधारतोय, कारण की आपल्याला चायनावर जे आहे ना तर ते दबाव ठेवायचा आहे थोडासा, म्हणून आपण मंगोलियाला खूप चांगली मदत करतो. म्हणून हा नोमॅडिक एलिफंट हा सराव त्याचाच एक भाग आहे. उलान बाटार ही त्यांची जी राजधानी आहे, त्यांचे खूप सारे लोक राजधानीतच राहतात. खूप चांगलं असं शहर आहे, खूप लोक फिरायला जातात. तर उलान बाटार मंगोलिया
इथं झालेलं होतं 17 ते 31 जुलै 2023 मध्ये. ही याची 15वी आवृत्ती होती. 15वी आवृत्ती होती आणि 14वी आवृत्ती जी होती तर ती ऑक्टोबर 2019 मध्ये झालेली होती हिमाचल मधील बकलोह छावणी येथे. त्याच्यानंतर या सरावामध्ये जम्मू काश्मीरची एक रेजिमेंट जी आहे लाईट इन्फंट्री रेजिमेंट त्यांनी या सरावात भाग घेतलेला होता. त्याच्यानंतर एक एक्झरसाइज आहे खान क्वेस्ट नावाची. तर हा एक मंगोलियाच्या द्वारे आयोजित केला जाणारा सराव आहे ज्याच्यात भारत देखील सहभागी होत असतो. हा बहुपक्षीय सराव आहे पण त्याच्यात भारताचा देखील जो आहे तर तो समावेश होत असतो. आलं लक्षात तुम्हाला? चला पुढचं बघूया. परत आलं MPX मेरीटाईम पार्टनरशिप एक्झरसाइज. तरी भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यानची आहे आणि ही जकार्ता इंडोनेशिया इथे झाली जुलै 2023 मध्ये. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, आयोगाला प्रश्न विचारायचा आहे मेरीटाईम पार्टनरशिप एक्झरसाइजवर. कसं विचार? डायरेक्ट विचारलं तो प्रश्न रद्द होऊन जाईल का, कारण की सगळ्यांसोबत होते. मग आयोग काय करेल, महिना विचारेल. महिना फार महत्वाचा आहे. म्हणजे जुलै 2023 मध्ये कोणत्या दोन देशांदरम्यान मेरीटाईम पार्टनरशिप एक्झरसाइज झाली, त्यावेळी आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान. झायद तलवार म्हणजे तलवार कुठून आपला शब्द आहे, झायद काय तो सौदी अरेबियाचा अरबी शब्द आहे तो झायद. तर भारत आणि UAE सौदी अरेबियाचा नाही अरबी शब्द येतो पण तो UAEचा आहे. तर भारत आणि UAE यांच्यामधला नेव्हीचा सराव आहे. तो कोणता? नेव्हीचा सराव आहे. पोर्ट रशीद दुबई UAE मध्ये हा सराव करण्यात आला 8 ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान. याच्यामध्ये भारताकडून INS विशाखापट्टणम, INS त्रिखंड हे जे दोन आहेत तर ते सहभागी झालेले होते, दोन शिप्स. इतर आपण सराव पाहूया. याच्यामध्ये झायद तलवार सगळ्यात आधी आपला झाला तो नौदलाचा सराव आहे. पुढे आहे डेझर्ट ईगल. तर हा वायुसेनेचा आहे. तुम्हाला माहिती ईगल माहिती तुम्हाला ईगल वायुसेना. पुढे एक इंडिया UAE बिलॅट नावाचा एक नौदल सराव होतो, तो होत नाही आता 2021 मध्ये मागे झाला होता, त्याच्यानंतर झालाच नाही तो. पुढे एक डेझर्ट फ्लॅग नावाचा एक सराव असतो जो UAE आयोजित करत असतो, बहुपक्षीय वायुदल सराव आहे ज्याच्यामध्ये भारत देखील सहभागी होतो. हा भारत आणि UAE दरम्यान नसतो, खूप सारे देश असतात, भारत पण असतो. मी जसं तुम्हाला काय सांगितलं होतं, जसं ते कोब्रा वॉरियर होते, असे रेड फ्लॅग होते, असे जे काही सराव आहेत ते देश आयोजित करतात, आपण फक्त त्याच्यात पार्टिसिपेट करतो. जो मी तुम्हाला तिसरी कॅटेगरी सांगितली होती बघा, आपल्या याच्यातले आपण 3 टप्प्यांमध्ये पाहणार होतो ना. आता आपण द्विपक्षीय पाहतोय, दुसरा आपण भारतीय सैन्यांचा पाहणार आहोत आणि तिसरी आपण बहुपक्षीय सराव पाहणार आहोत ज्याच्यामध्ये भारताचा समावेश आहे. म्हणजे असे सराव आपल्या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. पासेक्स तर ही पॅसेज एक्सरसाइज असते. तर भारत आणि सौदी अरेबियाच्या यांच्यातील नौदल मधील सराव आहे, हा नेव्ही मधील सराव आहे. हा जेहाद सौदी अरेबिया इथे झाली ऑगस्ट 2023 मध्ये, ज्याच्यामध्ये भारताकडून INS चेन्नई सहभागी झाली होती. पुढे सिम्बेक्स नावाचा सराव आपल्याला बघायचा आहे. सिम्बेक्स मध्ये भारत आणि सिंगापूर यांच्या नेव्हीचा हा सराव आहे. कोणाचा सराव आहे? नेव्ही. लक्षात घ्या, नेव्हीचा सराव आहे. सिम्बेक्सचा लॉंग फॉर्म आहे सिंगापूर इंडिया मेरीटाईम बायलॅटरल एक्झरसाइज. लक्षात घ्या, S फॉर सिंगापूर, I फॉर इंडिया, M मेरीटाईम बायलॅटरल एक्झरसाइज. लगेच लॉजिक लावून उत्तर काढून टाकायचं. सप्टेंबर 2023 मध्ये ही 30वी आवृत्ती होती आणि 1994 तुम्ही बघू शकता सगळ्यात म्हणजे असे जुना सराव आहे. आत्ताचे तुम्ही पाहिलं 2005 मध्ये सुरू झाले, 2009 मध्ये सुरू झालं, पण हा फार जुना सराव आहे म्हणून हा महत्वाचा आहे. INS रणविजय, INS कावरत्ती आणि INS सिंधू केसरी असे 3 जहाज आपले हे जे आहेत तर ते सहभागी झाले आणि हा सराव सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. पुढे आहे महत्वाचा सराव आहे, पहिल्यांदाच झालेला आहे, ट्रायलॅटरल मेरीटाईम पार्टनरशिप एक्झरसाइज. भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया यांच्यामधला एक सागरी सराव आहे जो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला. कोणते दोन देश? भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया. INS सह्याद्री याच्यात होतं. 20 ते 21 सप्टेंबर 2023 मध्ये हा सराव आयोजित करण्यात आला होता आणि हा इंडो पॅसिफिक जे क्षेत्र आहे तिथं आयोजित करण्यात आलेला होता. ही सर्व माहिती आपण GK टुडेचं जे आर्टिकल आहे सप्टेंबर 23 2023 हे आपण तिथून ही माहिती घेतलेली आहे. पुढचं आहे संप्रीती. कशी प्रीती पाहिजे? संप्रीती पाहिजे. तर भारत आणि बांगलादेश दरम्यानचा हा एक आर्मीचा सराव आहे जो ऑक्टोबर 2023 मध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी याची कितवी आवृत्ती होती? 11th एडिशन होती. 2009 मध्ये पहिल्यांदा झाला आणि त्याच्यानंतर ही 11वी एडिशन आहे. याच्यामध्ये भारताकडून राजपूत रेजिमेंट यांनी सहभाग घेतला आणि हा कुठे झाला? हा फार महत्वाचा आहे, ही जागा विचारली जाऊ शकते. तर उमरोई मेघालय इथे झाला. इतर देखील लष्कर सराव पाहिला आपण भारत आणि बांगलादेश दरम्यान, ज्याच्यामध्ये बोंगो सांगर आहे जो नौसेनेचा सराव आहे, संप्रीती आहे जो लष्करी आहे आणि
जे सीमा सुरक्षा दल आहेत आपले, सीमा सुरक्षा दल SSB, सीमा सुरक्षा दल जे आहे आपलं, तर ते आणि बांगलादेशचं सीमा सुरक्षा दल मेनामती मैत्री यांच्या दरम्यानला होतं. तर BSF आपलं जे आहे ना, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे आपलं, बघा आपलं बांगलादेशची जी सीमा आहे तर ती BSF कडे आहे. BSF ती सिक्युअर करतं आणि बांगलादेशची सिक्युरिटी फोर्स असतील तर त्यांच्या दरम्यानला हा सराव आहे. हा आर्मी वगैरेचा सराव नाही, हा सीमा सुरक्षा दलांचा जो आहे तर तो सराव आपल्याला इथं बघायला मिळतो. पुढचा आपल्याला बघायचा आहे युद्ध अभ्यास, आपल्याला बघायचा आहे युद्ध अभ्यास 2023. हा जो सराव आहे भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानचा लष्करी सराव आहे. तुम्ही पाहिलं असेल यावर्षी म्हणजे 2023 मध्ये खूप साऱ्या सरसेवा झाल्या, त्याच्यामध्ये युद्ध अभ्यास 2023 आहे. याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले, कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो. ओके, एक मिनिट फक्त. तर 2023चा हा जो सराव आहे ना, तर हा अलास्का इथं झाला. कुठे झाला होता? अलास्का. अलास्का तुम्ही पाहिलं असेल की हा अलास्का इकडे कॅनडा लागतो आणि खाली अमेरिका आहे, तर हा अलास्का वरती लागतो. ओके, अलास्काची स्टोरी अशी आहे की रशियाचा भाग होता तो, पण रशियाला ते मेंटेन करणं सोपं जात नव्हतं आणि त्यावेळी रशियाला पैशांची गरज होती. फक्त काहीतरी 75 कोटी रुपयाला तो USA ला विकून दिलेला होता त्यांनी. USA ला विकून दिला होता अलास्का. ओके, तर हा 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान झालेला आहे. ही याची 19वी एडिशन होती आणि 2004 पासून हा सराव दरवर्षीचा आहे तर तो होतो. मागील आवृत्ती नोव्हेंबर 2022 मध्ये झालेली होती उत्तराखंड मधील ओवली इथं. कसं आहे, जे राज्यसेवावाले असतील ना, राज्यसेवेला थोडंसं नोव्हेंबर डिसेंबरचं विचारलं जाईल, 2022 देखील त्यांना विचारण्याची शक्यता आहे आणि कंबाईनला पण विचारलं जाऊ शकतं, कारण की आयोग आता 2-3 वर्ष मागे पण जातं कधी कधी. म्हणूनच असे जे काही सराव असतील जे थोडेसे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झालेले असतील ते देखील आपण इथं ऍड करतो याच्यातच. भारत आणि युरोपियन युनियनचा EUचा म्हणजे युरोपियन युनियनचा पहिला संयुक्त नौदल सराव आहे, नेव्हीचा सराव आहे, पहिल्यांदाच झालेला आहे, महत्वाचा आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये हा गिनीच्या आखातात झालेला आहे. INS सुमेधा भारतकडनं सहभागी होतो. बोंगो सागर. ओके, बोंगो सागर बंगाल, लक्षात ठेवा, बंगाल, बोंगो बंगाल, सागर बंगालचं सागर म्हणून बोंगो सागर असं आलं ते. आणि हा कशा सर्वमानात होतो? भारत आणि बांगलादेश यांचा नौदल दरम्यान. ही याची 4th एडिशन आहे. 2019 पासून हा सराव करण्यात येतो. यावेळीचा सराव हा 7 ते 9 नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आलेला होता. भारताकडून INS कुठार आणि INS किल्थान हे सहभागी झालेले होते. पुढे आहे काझिंद सराव आहे. हा काझिंद म्हणजे कझाकिस्तान आणि इंडिया, बघा असं हे करा ना, तुम्ही डिवाइड करा ना याला. हा कझाकिस्तान आणि हा इंडिया, पण आयोग काय करतं असं देतं बरं का, मुद्दामून असं देतं, मराठीत देतं, पण इंग्रजीमध्ये बघायचं काझिंद, लगेच तुम्हाला लक्षात येईल. इंडिया आणि कझाकिस्तान यांच्या दरम्यानला वायुदल आणि लष्कर असा हा द्विदल सराव आहे बरं का. द्विदल काय असतं? एक असतं एक दल सराव म्हणजे याच्यात फक्त आर्मी असते, एकमेकांच्या नेव्ही असतात, एकमेकांचे एअरफोर्स असतं. एक असतो त्रिदल, तिन्ही सर्व्हिसेस आणि त्यांच्या पण. हा कोणता सराव आहे? याच्यात एअरफोर्स पण आहे आणि आर्मी पण आहे. आलं लक्षात? हा ओटार कझाकिस्तान इथे झालेला आहे. 30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2023 दरम्यान झाला. ही याची 7th एडिशन आहे, जो 2016 पासून कंटिन्यू जो आहे तर तो घेण्यात येतो. याचं ऍक्च्युअली काझिंद आत्ता नाव झालं, याचं आधी वेगळं नाव होतं. काय नाव होतं? प्रबल दोस्तिक हे नाव होतं त्याचं. लक्षात घ्या, विचारलं जाऊ शकतं. प्रबल दोस्तिक हे त्याचं आधीचं नाव होतं आणि डोगरा रेजिमेंट ही यावेळी सहभागी झाली आणि याच्यासाठी आपण JK टुडेचं आर्टिकल 1 ऑक्टोबर 30 जे आहे तर तो त्याचा आपण इथं सोर्स घेतलेला आहे. पुढचा आहे विनबॅक्स. सिंपल लॉजिक लावायचं, लक्षात घ्या. विनबॅक्स व्हिएतनाम इंडिया, आलं लक्षात तुम्हाला? व्हिएतनाम इंडिया, VI इंडिया, आलं लक्षात? अशा पद्धतीचं लॉजिक लावायचं जेणेकरून तुमचं परीक्षेत लक्षात राहील की नेमकं हे काय आहे, कोणाशी संबंधित आहे. तर भारत आणि व्हिएतनाम यांच्या दरम्यानचा हा एक सराव आहे, तो आर्मी लेवलचा सराव आहे. 11 ते 31 डिसेंबर 2023 मध्ये हा आयोजित करण्यात आला होता. ही याची 4th एडिशन आहे, जो 2018 मध्ये आपल्या मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे सुरू करण्यात आलेला होता. मात्र 23चा जो सराव आहे तर तो हनोई, त्यांची राजधानी आहे हनोई व्हिएतनामची, तिथं आहे आणि बंगाल इंजिनियर रेजिमेंट हे सहभागी झालेले होते. मित्रशक्ती काय बोललो तुम्हाला? शक्ती शक्ती शक्ती. इतनी शक्ती हमें देना दाता की इतनी सारी शक्ती हमें याद रहना. ओके, तर मित्रशक्ती भारत श्रीलंका यांच्या दरम्यानचा हा एक लष्करी सराव आहे. 16 ते 29 नोव्हेंबर 2023 मध्ये
याची ही 9th एडिशन होती. ही 9th एडिशन आपल्याच महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती. पुणेमध्येच आयोजित करण्यात आलेली होती. याच्यामध्ये मराठा रेजिमेंट हे सहभागी होतं. ऍक्च्युली दरवर्षी काय होतं की याच्यात फक्त आर्मीज असते फक्त. यावेळी याच्यात एअरफोर्सला पण ऍड करण्यात आलं. या सरावामध्ये एअरफोर्सला प्रथमतः ऍड करण्यात आलं. म्हणून तुम्ही म्हणू शकता हा पहिला एक द्विपक्षीय द्विदल सराव आहे. हा द्विदल सराव आहे पहिला. कोणता की आधी याच्यात फक्त आर्मी पार्टिसिपेट करायची, परंतु या वर्षी आर्मीने पण पार्टिसिपेट केलं आणि एअरफोर्सने पण पार्टिसिपेट केलं दोन्ही देशांचा. म्हणून हा जो आहे ना हा पहिला द्विपक्षीय आणि द्विसेवा सराव जो आहे तर तो बनलेला आहे. पुढे आहे किरण. कैसी किरण? सूर्य किरण. नेपाळच्या झेंड्यावर देखील तुम्हाला सूर्य बघायला भेटेल, लक्षात घ्या. तर सूर्य किरण, तर सूर्य लक्षात ठेवा. सूर्य किरण हे नेपाळशी संबंधित आहे. तर भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यानचा लष्करी सराव आहे. 24 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2023 मध्ये आयोजित करण्यात आला होता. ही त्याची 17 एडिशन आहे. आणि या वर्षीचं 17 एडिशन हा पिथोरगडमध्ये झाला उत्तराखंडच्या. आणि याआधी हा 15वी एडिशन सुद्धा इथेच झाली होती. काय असतं आर्मीमध्ये, काय असतं सिम्पली एक्झरसाइज मध्ये काय असतं, या वर्षी माझ्याकडे पुढच्या वर्षी तुझ्याकडे कार्यक्रम अशी गोष्ट असते. तर मागचा देखील 15वा हा इथंच आयोजित करण्यात आला होता. 16वा मात्र सालझंडी नेपाळ इथे झालेला होता. हा दरवर्षी हा सराव होतो. यावर्षी कुमाऊ रेजिमेंट जे आहे यांनी भाग घेतलेला आहे. पुढचा आहे ऑस्ट्रा हिंद. ऑस्ट्रा हिंद नावातच कळतं ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातला हा आर्मीचा सराव आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये आयोजित करण्यात आला होता. ही याची 2nd एडिशन आहे. पहिली एडिशन 2022 मध्येच झाली आपल्या राजस्थानमध्ये. यावेळी गोरखा रायफल्स जे आहे यांनी सहभाग घेतला. आणि यावेळीची 2023 ची ही पर्थ मध्ये झाली, ऑस्ट्रेलियाची पर्थ मध्ये झाली. पुढचं वज्र. वज्र लक्षात घ्या, वज्र. तर अमेरिका आणि भारत यांच्यातील विशेष दलांचा हा सराव आहे. 21 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर मधील ही याची 14th एडिशन आहे. 2010 मध्ये या सरावाची सुरुवात झाली. हा उमरोई मेघालय इथं हा सराव झालेला आहे. भारताकडून याचे नेतृत्व करण्यात आलेले होते. भारताकडून कोण होतं? ईस्टर्न कमांडो मधील स्पेशल फोर्सेसचे जवान होते. पुढे हरिमाऊ शक्ती. किती शक्ती आली, हरिमाऊ शक्ती. आणखी एक शब्द आला शक्ती. हरिमाऊ शक्ती, हरिभाऊ शक्ती. हरिमाऊ आहे ते भाऊ नाही आहेत, सॉरी हरिमाऊ करत येतं भाऊ नाही आहेत ते, हरिमाऊ शक्ती. ओके. तर भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यानचा लष्करी सराव आहे. 23 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. हा देखील उमरोई मेघालय इथंच होता. राजपूत रेजिमेंट सहभागी झालेली होती. या आधीची जी 2022 ची आवृत्ती होती ती मलेशियामध्ये झाली होती, क्लुआंग येथे नोव्हेंबर 2022 मध्ये. पुढचं तुम्हाला काय बोललो, सायक्लोन. सायक्लोन कोणा दरम्यान होता? भारत आणि इजिप्त दरम्यान. हा कोणता आहे? डेझर्ट सायक्लोन, वाळवंटी सायक्लोन आहे. तर हा भारत आणि युएई यांच्या दरम्यानचा एक लष्करी सराव आहे आणि हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला होता. कोणता? पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला होता. 2 ते 15 जानेवारी 2024. महाजन फील्ड आहे राजस्थानमध्ये. तिथं मेकॅनाइज इन्फंट्री रेजिमेंटच्या बटालियन इथं सहभागी झालेल्या होत्या. एक आहे खंजर, ते नाही का ते खंजर, काय आता महाराष्ट्रात खूप चालू आहे की पाठीत खंजर खुपसलं बा. आपल्या महाराष्ट्रात चालतं बघा, ते राजकारणी एकमेकांवर म्हणतात की तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसलं. तरी खंजीर जे आहे ना तर ती भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यानचा आहे. ओके. संयुक्त विशेष दलाचा सराव आहे. हा देखील विशेष दलाचा सराव आहे. 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 दरम्यान हा होणार आहे. 11वी आवृत्ती होती ही, 11वी आवृत्ती असणार आहे. 2011 पासून हा दलाव सुरू झालेला आहे. यावेळी हा बकलोह हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे आणि भारताकडून पॅराशूट रेजिमेंट जे आहे, भारताची स्पेशल फोर्सेस आहे ती याच्यात भाग घेणार आहे. पुढे डेझर्ट नाईट, एक्स डेझर्ट नाईट. भारत, फ्रान्स, युएई. फ्रान्स तर असतोच, यावेळी युएईचा देखील समावेश करण्यात आलेला, म्हणून हा एक पहिल्यांदाच असा सराव बनलेला आहे की ज्याच्यात भारत, फ्रान्स आणि युएई हे पहिल्यांदाच असतील. आपण याच्या आधी भारत, फ्रान्स, युएई यांचा मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज पाहिला. हा कोणता सराव आहे? हा डेझर्ट नाईट वायुसेनेचा सराव आहे. अरबी समुद्र इथे झाला. 23 जानेवारी 2024 इथं झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण जे काही लष्करी सराव पाहत आहोत त्याच्यामधील पहिला जो पॉइंट आहे द्विपक्षीय सराव हा संपलेला आहे. बाकी आपले 3 पॉइंट बाकी आहेत. अजून कोणते 3 पॉइंट बाकी आहेत? याच्यामध्ये सर्वप्रथम आपण भारतीय सैन्याचे सराव बघणार आहोत, बहुपक्षीय सराव बघणार आहोत आणि आंतरराष्ट्रीय सराव बघणार आहोत. हे देखील आपण बघून ठेवणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल आपण एकदम डिटेलमध्ये घेतलं
आणि याच्यासोबत तुम्हाला मी एक वर्कबुक देखील देणार आहे, म्हणजे नोट्स तर मिळणार आहे, वर्कबुक देखील तुम्हाला भरायची आहे, जेणेकरून परीक्षेसाठी जे अंतिम क्षणी तुम्हाला घेऊन जायचंय तेवढंच तुम्हाला घेऊन जायचंय. आपली ऑनलाईन बॅच जी आहे तर ती स्टार्ट झालेली आहे, ज्याची प्राइस फक्त 499 आहे. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही आतापर्यंत जर पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच कळालं असेल कशा पद्धतीने एकदम बारीक बारीक डिटेल्स जे आहेत व्यवस्थित पद्धतीने कलेक्ट करून आपण या नोट्स मध्ये जे आहेत तर ते ऍड केलेले. वाटल्यास मी तुम्हाला आपल्या ज्या नोट्स कशा असतील हे देखील तुम्हाला एक रिव्ह्यू देतो. वाटल्यास बघा, हे आपल्या नोट्स आहेत, एकदम म्हणजे कमी पेजेस मध्ये हे होतील अशा पद्धतीने त्यांची रचना केलेली आहे. आणि लक्षात घ्या, एक लक्षात ठेवायचं, एकदा का या नोट्स घेतल्या तर या कायम स्वरूपी तुमच्या लक्षात ठेवायच्या, कायम स्वरूपी. आता फॉर एक्झाम्पल हा शिन्यूमेट्रीचा सराव हा 1-2 मार्च मध्ये झालेला आहे, तर या मार्च मध्ये देखील होईल ना, तर इथंच लिहून घ्यायचा. हा कधी झाला तर हा 2024 चा इथंच लिहून घ्यायचा, कुठे झाला लिहून घ्यायचा. म्हणजे काय, तुमचं 2024 आणि 23 सारखंच ऍट अ टाइम जे आहे 2 वेळा ते चालणार आहे, म्हणजे फार फायदा होणार आहे. म्हणून इथं मी जे ना ती थोडीशी जागा मोकळी ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये नंतरचे जे काही सराव असतील ते लिहून ठेवायचे, म्हणजे पुढच्या वर्षी तुमची अशीच जी आहे तर ती नोट्स तयार होऊन जाईल. पुन्हा पुन्हा तुम्हाला जास्त नोट्स वगैरे काढण्याची गरज पडणार नाही. आणि लक्षात घ्या, या ब्लँक पेजेसवर मी काय करणार आहे, तुम्हाला एक टेबल देणार आहे. ओके, तो टेबल अजून मी तयार नाही केलेला, पण टेबल देणार आहे. त्या टेबलमध्ये मी काय देईल की जे काही सराव असतील त्या सरावांचे नावं तुम्हाला इथं बघायला मिळतील, की जसं प्रबल, दोस्ती, काजिंद असे वेगवेगळे सराव असतील. तर हा कोणत्या 2 देशांदरम्यान होतो आणि ठिकाण, कारण की हेच आयोग आपल्याला विचारतं. तर या 2 गोष्टी तुम्हाला स्वतः लिहायच्या आहेत. मी ते ब्लँक सोडून देईल, तुम्ही स्वतः भरायच्या. पहिले हा व्हिडिओ बघायचा, आपल्या नोट्स वाचायच्या, नोट्स वाचल्यानंतर हेच त्याच पेजेसवर मी तुम्हाला एक प्रिंट करून देईल. त्याच्यानंतर तुम्ही ते तुमच्या हाताने भरायचं, जेणेकरून तुम्हाला किती लक्षात राहिलेले ते कळणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण कोर्स असणार आहे. कोर्सची रचनाच अशी केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचं जास्तीत जास्त जे आहे तर ते लक्षात राहील. कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर नंबर आहे 84 21 15 03 54. याला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. कॉल नाही उचलला कारण की काय असतं, आता रेकॉर्डिंग चालू होतील माझ्या या कोर्सच्या, त्याच्यानंतर कंटेंट चालू होईल, म्हणून वेळ नाही उरणार. म्हणून तुम्ही पहिले मेसेज करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.